क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती आज होते आहे आणि आजच्याच या शुभदिनी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येथे संपन्न होतो आहे। यासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, उपस्थित खासदार क्लॉडिया नॉल्टे, त्यांचीच बहीण आहे बरोबर, आणि नाव आपलं परिचित आहे मोनिका मॅडम। त्यांनाही बरं वाटलं मी सांगितलं, आमच्याकडे मोनिका चालतं। सभापती दुर्गाताई तांबे आपल्या माजी नगराध्यक्ष, डॉक्टर जयश्री तालुक्यातल्या कार्यक्रमाकरता पुढे गेलेली आहे, ज्येष्ठ उद्योजक माननीय राजेश भाऊ, उत्कर्षाताई आणि आम्हाला मदत करणाऱ्या सगळे पक्ष, शिवसेना राष्ट्रवादी कोण असतील ते सगळ्यांचे, सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे विश्वासराव मुर्तडक माजी नगराध्यक्ष, दिलीपराव पुंड माजी नगराध्यक्ष, कैलास लोणारी माजी नगराध्यक्ष, सोमेश्वर दिवटे आमचे अध्यक्ष, निखिलजी पापडे युवक अध्यक्ष, प्राध्यापक पगडाल, जयवंतराव पवार, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा सभापती प्रमिलाताई अभंग, बालोडेताई, कोणतं नाव एखाद्या राहून जायची काळजीच असती, नंतर कार्यक्रम होतो आमचा। विविध संघटनांचे सगळे पदाधिकारी, सीओ दयानंद गोरे, उप मुख्याधिकारी पेखळेजी आणि राजेंद्र गुंजाळ, सर्व अधिकारी कर्मचारी, आमचा शेवटचा कर्मचारी जो साफसफाई करतो तो, आज सगळे नागरिक आहेत, सगळ्यांनी मतदान केलंय, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, सर्व बंधू आणि भगिनी, आजचा आपल्या संपूर्ण संगमनेर शहराच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 160 वर्षाची परंपरा आपल्या नगरपालिकेची आहे, एक उज्ज्वल परंपरा आहे, थोर परंपरा आहे, आणि त्या परंपरेतलं पुढचं पाऊल आपण टाकतो आहोत। सभापती मैथिलीताईंनी आणि तिच्या सर्व सहकार्यांनी आज पदभार घेतलेला आहे। निवडून येणं, त्याच्याकरता लोकांमध्ये जाणं, लोकांशी बोलणं, त्यांचा विश्वास संपादन करणं, यामध्ये आपल्या सर्व जनतेनं जो विश्वास दाखवला, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या विजयामध्ये आपलं नाव घेतलं ते संगमनेरचं, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। अभिनंदन यांचं नाही, फक्त तुम्हा सगळ्यांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या साथ, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास, याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मिरवणूक जोरात होते, निवडून आल्यावर गुलाल जोरात खेळला जातो, हार तुरे मोठमोठे असतात, पण मैथिलीताई जेवढा मोठा हार तेवढी काळजी मोठी, तेवढं जबाबदारी मोठी। हे सगळं गुलाल हार सोपं नाही बरं का कार्यक्रम, हा विश्वास, आणि तो विश्वास पुन्हा वृद्धिंगत करण्याची जबाबदारी सोपी गोष्ट नसते। एखादं पद घेतो, जबाबदारी आपण घेतो, त्यावेळेस कौतुक माणसं करतात, हारतुरे देतात, पण त्याबरोबर तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा करतात, हे लक्षात ठेवा। त्या अपेक्षेला पूर्ण पडणं ही खरी आपली जबाबदारी असते। त्या विश्वासाला आपण सार्थ ठरवलं, असं ठरवणं सगळ्यात महत्वाचं असतं। आणि म्हणून एक संधी मोठी असते, खूप मोठी संधी, सोपी नाहीये। मला आठवतं की 91 साली डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले, खूप चांगली बंपर प्रॅक्टिस होती, परंतु सगळे म्हणले नगरसेवक करायचं, नगरसेवक करायचं, नगरसेवक केलं नगराध्यक्ष। परंतु तिथून जी परंपरा सुरू झाली, त्या सगळ्या नगराध्यक्षांचं अभिनंदन केलं पाहिजे, उपनगराध्यक्षांचं, सभापतींचं, नगरसेवक कुणी असो, विरोधी असतील, असे सगळ्यांचं केलं पाहिजे की त्यांनी संगमनेरला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे।
तुम्ही असं एक बोट ठेवून सांगू शकत नाही चुकलं असं म्हणू शकत नाही. इतकी काळजी त्यांनी घेतली. बोट ठेवायला काय, बोट काय हातच ठेवता येईल, परंतु एक आपल्याला अंतकरणाला वाटलं पाहिजे, प्रत्येकानं आपल्या अंतकरणाला वाटलं पाहिजे का मी प्रामाणिक काम केलं गाडा. काही असेल, कोण जग काय म्हणेल मला माहित नाही, माझं अंतकरण सांगतंय की मी प्रामाणिक काम केलं, मनापासून केलं, प्रत्येक गोष्ट सचोटीनं केली. हे आपल्या अंतकरणानं पहिलं सांगितलं पाहिजे आणि ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर पहिलं लक्षात ठेवा. आपलं अंतकरण खरं बोलतं ते आपलं अंतकरण. आता विरोधी आहे, विरोधी टीका करावाच लागते, ते करणार टीका, विरोधी पक्ष असतोच, त्याला काय बिघडत नाही, तो लोकशाहीचा भाग आहे. पक्ष, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हा लोकशाहीनं दिलंय, राज्यघटनेनं दिलंय, त्यामुळे ते काही वेगळं आहे चुकीचं असं बिलकुल मांडण्याचं काही कारण नाही. त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे, त्यांनी सचोटीनं केलं पाहिजे, चुकीचं नाही. आलं तोंडाला बोलला असा कार्यक्रम नसला पाहिजे. त्यांनी योग्य मांडलं पाहिजे की हे तुमचं चुकलं. आणि त्याची जेव्हा पूर्वीच्या काळात असं असं की विरोधी पक्षाचा सन्मान असायचा, तो सन्मान आपण संदर्भ आजच ठेवतो. आणि अजूनही एक काळजी घ्या, महाराष्ट्रात जो काल धुमाकूळ झाला ना, तुम्ही पाहिलं का नाही? काय धुमाकूळ चाललाय, कुठं महाराष्ट्र चाललाय, काळजी वाटून जाते. अरे कमी आपण काळजी घेऊ का, संगमनेर तसं होणार नाही. आपण असू किंवा विरोधी असू, आपण काळजी घेऊ का, संगमनेर तसं उद्यायचं नाही. तो धुमाकूळ इथं नसला पाहिजे, संगमनेरमध्ये नसला पाहिजे. संगमनेरची एक परंपरा आहे, एक चांगली परंपरा आहे, आपल्याला ती पुढे नेण्याचं काम करायचं. तुमच्यामध्ये एक जबाबदारी आहे. दुर्गाताईपर्यंत सगळ्यांनी जे काम केलेलं आहे तेव्हा बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या केल्यात. आणखी शोधा, आणखी चांगलं काय करता येईल, जे केलंय त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल. आणि मी आपल्या सगळ्यांना नागरिकांना सुद्धा विनंती करतो की तुमच्या सहकार्याशिवाय काही शक्य असतं असं काही मानण्याचं कारण नाही. तुमचं सहकार्य लागणारच. तेव्हा इथं विषय निधीचा निघाला. निधी असतो, निधी लागतो, निधी आणावा लागतो, निधी खर्च करावा लागतो. पण काही गोष्टी अशा असतात की बिगर खर्चाच्या असतात. तुमचा कचरा उचलायला निधी लागतो असं समजायचं कारण नाही. यंत्रणा आहेच आहे, बिगर निधीचं सुद्धा होऊ शकतं. कचरा उचललाच गेला पाहिजे, कचरा कोणी टाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही म्हटलं कोणला डॉक्टरांनाच ओळखलं नाही असं म्हटलं कुणी अधिकाऱ्यांनी, याच्याकरता तर फ्लेक्स लावतात लोक, मला ओळखा. काही काहींचे डोके उलटे झालते 6 महिने. एकटा गिरीश भाऊच विरोध करीत होता, त्यांचा कार्यक्रम केला, ते गप झाले. उलटे डोके झाले, फाडफाड करता येते का सगळं, तरी माझं राहू द्या, उलटा होईना पाहू द्या. लोकांनी ओळखावं तुम्हाला तर चांगल्या कामाकरता ओळखावं. तुमच्या जबाबदारी संगमनेरची तुमच्या सगळ्यांवर. सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे आणि सुखी झालं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. असं हे बघ, संसारात जसे थोडेफार काही ना काही चालतं. तुम्ही काही संसार करता, प्रमुख माणसं आहे तुम्ही, सगळंच चांगलं चाललं, काही ना काही येतं, रोजचे नवे प्रश्न असतात. तसं हा मोठा संसार आहे, मोठा प्रपंच आहे, थोडं राहणार, पण तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आम्ही, हे आपण दाखवून दिलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा, सोडवतो आम्ही प्रश्न. येणार प्रश्न, येणार नाही असं नाही, येणार प्रश्न, पण आम्ही सोडवतो सुद्धा प्रामाणिकपणे. रोज प्रश्न येणार आहे, मैथिलताई बसावं लागणार आहे ऑफिसला. आपल्या आईकडे आता मुलं पाठवून द्या मुंबईला शिकायला. रणजित देशमुख नाव राहिलं बरं का ते, तुम्ही नंतर आले, उशीर आलं कसा घोटाळा होता. जावई माणूस कुठं काळजी करत, माझं नाव राहिलं म्हणजे नावाचं फार टेन्शन असतं मला. खाली घेतलं का वर घेतल्यापासून कार्यक्रम असतो. आमचे सगळे दुःख सांगून चालेल का तुम्हाला? परंतु आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा की जे केलं आम्ही ना ते प्रामाणिकपणे करतोय, त्याच्यामध्ये खोट नाही. आता एसटी स्टँड कसं वाटतं रे तुम्हाला? सीओ तुम्ही आणि तुम्हाला अजून थोडी जबाबदारी आहे बरं का. कधी कधी काय होतं, हे लोकप्रतिनिधी यांना अडचणी असतात, यांना अडचण येत असते. आपण थोडंसं तुम्ही सीओ म्हणून अधिकारी, तुम्हाला काही मतं मागायला जायचं नाही. काही गोष्टी तुम्ही थोडा पुढाकार घ्या त्याच्यामध्ये. अजून काही तिथं असेल तर स्वच्छ झालं पाहिजे, नीटनेटकं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला शिस्त असली पाहिजे.
आता नाशिक रोड आपण हॅपी हायवे आपला, अरे हॅपी हायवे केला तेव्हा काही जण रस्ता रोको करीत होते ना, त्याला दुःख झालं होतं, हा काय हॅपी हायवे. पण पाणी मारलं तर फुलले का नाही रे, पहा त्या बोगनविली का असा ना, फुलले का नाही तुम्हाला, तुम्ही मुद्दाम पहा आता थोडंसं, तुम्ही नजर टाकीत चला बरं का, तुम्ही नजर टाकीत चला. निवळ आपण काय केलं, पहिल्या दिवशी सत्कार झाला तर ठरवलं का उद्या सगळं स्वच्छ करायचं, पाणी मारायचं, हे करायचं. तुमच्या सगळ्या प्रशासनाचं अभिनंदन करेल का, खूप 2 दिवस तुम्ही रात्रभर काम करीत होते, तुमचं अभिनंदन आहे त्या कार्यकर्त्यांचं तुमचं. पण तो 1 दिवसाचा नाही, म्हणजे हा इव्हेंट नको आहे. हे आपली संस्कृती असली पाहिजे, कल्चर असलं पाहिजे. स्वच्छता हे आमचं कल्चर आहे, बंधुभाव हे आमचं कल्चर आहे, सर्व समाजामध्ये बंधुभाव हे आमचं कल्चर आहे. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही, चुकला शिक्षा, पण आम्ही द्वेष कोणाचा करीत नाही. ही संस्कृती आपली असली पाहिजे आणि ही जपायची आहे, वाढवायची आहे. आणि हे संगमनेर आणि संगमनेर तालुका सुद्धा लक्षात ठेवा, संगमनेर आणि संगमनेर तालुका वेगळा काढता येत नाही. साखर कारखाना चालतो, 4 पैसे तिथे येतात, ती बाजारपेठेत देत असतात. त्यामुळे माझा आमचा त्याचा काय संबंध, असं नाही. संबंध आहे एकमेकाचा, अर्थव्यवस्थेचा संबंध एकमेका गुंता आहे, सगळ्या अनेक नातेसंबंधांचा आहे, प्रेमाचा संबंधांचा आहे, स्नेह संबंधांचा आहे, सगळं आहे. संगमनेर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, तालुका सुद्धा त्या पद्धतीनं आपल्याला करायचा आहे. अंमली पदार्थ हा शब्द ऐकू येतो, पुन्हा ऐकायला यायला नाही पाहिजे, तुम्हाला सांगतो. काही शहरात दिवसा गोळीबार चाललेत, नीट समजून घ्या. दिवसा गोळीबार, धुमाकूळ राज्यात. नाही, आम्ही वेगळे आहोत आणि आम्ही सिद्ध करणार आहोत. कुणी असो, आम्ही असो, विरोधक असो, आपण सगळ्यांनी ठरवायचं की आम्ही वेगळे, संगमनेर वेगळ्या पद्धतीनं आम्ही निर्माण करू आणि राज्यानं आणि देशानं आदर्श घेतला पाहिजे, इतकं सुंदर करू. हा विश्वास निर्माण करण्याचं काम आपल्या सगळ्यांना त्याकरता काम करायचं आहे. यासाठी मैथिलीताई, तुम्ही, तुमचे सगळे नगरसेवक, तुमचे सर्व सीओसह आमचा शेवटचा जो असेल कर्मचारी त्याच्यापर्यंत तुम्हा सगळ्यांना आम्ही पाठीशी आहोत, आम्ही सगळे पाठीशी आहोत. तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी असं या निमित्तानं सांगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो.